पहाटेच्या सुमारास गावातील लोक जागे होण्याआधीच दीर भाऊजाईने गावातून पळ काढला. सकाळ झाली. पूनमच्या घराचे दार बंद होते. दारात ट्रक उभा होता, त्यामुळे दिनेश आला असावा असे शेजारच्यांना वाटले. पण दुपार झाली तरी घराचे दार न उघडल्याने उत्सुकतेपोटी शेजाऱ्यांनी दरवाजा ढकलला. तर दरवाजा उघडला गेला. मग आत जाऊन पाहिले तर घरात दिनेशचा मृतदेह पडला होता. मग गावात एकच खळबळ माजली. दिनेशचा खून झाला, मग त्याची बायको पूनम कुठे गेली हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. शेजारचे नातेवाईक त्यांनी त्याचा भाऊ मनोजचा शोध घेतला तर तोही बेपत्ता झाला होता. दिनेशचा खून झाला आणि त्याचे बायको आणि भाऊ दोघेही गायब, याचा अर्थ काहीतरी पाणी मूर्ती आहे हे नक्की होता. गावात तर्कवितर्क लढवले जात होते. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. दिनेशचा मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत होते. त्याचवेळी संशयित म्हणून त्याची बायको आणि भाऊ यांचाही शोध घेतला जात होता. पूनम आणि मनोज या दोघांचेही मोबाईल बंद होते. ते कुठे गेले, त्यांचे काय झाले याचा काहीच थांगपत्ता कोणाला लागत नव्हता. अखेर पोलिसांनी दोघा संशयितावर प्रत्येकी 25,000 रुपयांचे बक्षीस लावले. तरीही काही मार्ग सापडत नव्हता. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूनमचा मोबाईल सुरू झाला. काही वेळासाठी मोबाईल सुरू करून तिने कानपूरमधील एका महिलेशी संपर्क साधला आणि काही वेळात पुन्हा मोबाईल स्विच ऑफ केला. पण पोलिसांना तेवढा वेळ पुरेसा होता. त्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना यश आले आणि तब्बल 8 महिन्यानंतर पोलिसांना त्या दोघांचा ठाव ठिकाणा लागला. तातडीने हालचाली करत ते मध्य प्रदेशमधील बागेश्वर धाम येथे पोचले आणि दोघांनाही ताब्यात घेतले. ते दोघे शिविकेरी असल्याचे भासून 8 महिन्यापासून बागेश्वर धाम येथे लपून राहिले होते. ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहून दिवसभर ढाब्यावर काम करायचे आणि संध्याकाळी बागेश्वर धाम येथे सेवा करायचे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सराईत असणाऱ्या मनोजने कानावर हात ठेवले. आम्ही काही केलेच नाही. माझ्या भाऊजाईला भूतबाधा झाल्यामुळे उपचारासाठी येथे आल्याचे तो सांगत होता. तर पूनमची चौकशी केली असता तिने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या खरेसा गावात राहणाऱ्या सीतापूरचा रहिवासी दिनेश हा परिवारासह राहत होता. तो आणि त्याचा भाऊ मनोज असे दोघे होते. पण मनोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्या गावात त्याची दहशत होती. रिकामटेकडा मनोज गावात गुंडगिरी करत फिरत होता. बॉडी असणाऱ्या मनोजला सगळे घाबरून असायचे. तर दिनेश मात्र कष्ट करणारा तरुण होता. तो ट्रक चालक म्हणून काम करत होता. त्याचा विवाह 2 वर्षापूर्वी पूनम हिच्यासोबत झाला होता. पूनम तरुण होती, 4 चौघीत उठून दिसणारी होती. ट्रक चालक दिनेशचा संसार सांभाळणारी होती. नवीन लग्न असले तरी दिनेशला जास्त दिवस घरात बसून चालणार नव्हते. त्याला ट्रक घेऊन बाहेर गावी जावे लागत होते. काही वेळा तर तो 8-8 दिवस घरी येत नव्हता. पूनमला नुकतेच शरीर सुख मिळू लागले होते. तिच्या तरुण मनाला आणि शरीराला सुख हवे होते. पण तिचा नवरा मात्र कामानिमित्त बाहेरगावी असल्याने तिला एकटीला झोपावे लागत होते. तिची शारीरिक उपासमार होत होती. दुसरीकडे दिनेशचा भाऊ मनोज हा नेहमी घरी येत होता. तो दीर असल्याने पूनम त्याला काय हवे काय नको ते पाहत होती. गावात काही काम असले तर ती दीर मनोजला सांगत होती. मनोजही तिला घेऊन जात होता. तिला पाहिजे ते घेऊन देत होता. त्याचा गावातील दरारा पाहून पूनम प्रभावित झाली होती. त्याचे तगडे शरीर, धाडसी स्वभाव, त्याची दहशत पाहून ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. तर तोही तिच्या कोवळ्या जवानीवर फिदा झाला होता. तिला भोगण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले असल्याने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. एकमेकांशी ते मनमोकळेपणाने बोलू लागले. आता त्यांचे जेवण खाणे तिच्याकडेच होऊ लागले. मग तो झोपण्यासाठीही तिच्या घरी येऊ लागला. तो तिचा दीर असल्याने कोणाला काही संशय येण्याची शक्यता नव्हती.
पण रात्रीच्या वेळात मात्र वेगळाच खेळ सुरू झाला होता. दीर आता तिचा पती झाला होता. एकदा सारे काम आटोपून दरवाजा बंद केला की त्यांचा खेळ रंगत होता. पूर्ण विवस्त्र होऊन ते शरीर सुखाचा आनंद लुटत होते. पतीपासून न मिळणारे सुख ती दीराकडून घेत होती. मनोजच्या तगड्या पिदार देहाची मिठी तिला उत्तेजित करत होती. तिच्या कोवळ्या मुलायम देहाचा तो चोळामोळा करत होता. त्यासाठी तीही भुकेली होती. दिनेश 8-10 दिवसातून एखादा दिवस घरी असे तेव्हा त्याला ती सुख देत होती. पण इतर वेळी मात्र नियमित ती दीरासोबत शरीर सुख घेत होती. हा प्रकार कोणालाही समजला नव्हता. पण हे प्रकरण जास्त दिवस लपून राहणारे नव्हते. दिनांक 23 एप्रिल 2024च्या रात्री नेहमीप्रमाणे मनोज आला. जेवणखाणे आटोपले. घरातील कामे आटोपून पूनमही बेडवर गेली. मनोजने तिला मिठीत घेतले. तिचे सगळे कपडे काढले. तिनेही त्याला बोंगळे केले. दोघांची कामक्रीडा सुरू झाली. काही वेळातच त्यांचा प्रणय रंगात आला. ते भरभरून सुख घेत होते. त्यांना कधीच वाटत नव्हते की मनोज अचानकपणे घरी येईल, कारण तो दुसऱ्या शहरामध्ये गेला होता. पण आज वेळ फिरली होती. त्या रात्री दिनेश लवकरच परतला होता आणि मध्यरात्रीच्या सुमारास तो घरी आला. त्याने दरवाजावर थाप मारली तशी आत समागम करणारी त्याची बायको आणि त्याचा भाऊ भानावर आला. आता आपली धडगत नाही हे लक्षात आल्यावर ते दोघेही हादरून गेले. ती दरवाजा उघडत नसल्याने दिनेश जोराने हाका मारू लागला. त्याच्या आवाजाने लोक जागे होतील या भीतीने मनोजने दरवाजा उघडला. मनोजला आपल्या घरात पाहून दिनेश जे समजायचे ते समजून गेला. बेडरूममध्ये त्याची बायको कमी कपड्यामध्ये होती, तर मनोजही केवळ अंडरपॅन्टवर होता. हे पाहून दिनेशचा पारा चढला. तो रागाने त्या दोघांना शिवीगाळ करू लागला. तो मनोजच्या अंगावर धावून गेला, पण मनोज सावध होता. त्यात तो गुंड होता. क्षणभरात त्याने मनोजचे मानगुट पकडले आणि खाली पाडून त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या ताकदीपुढे दिनेशचा निभाव लागला नाही. आता काही झाले तर दिनेशला जिवंत सोडायचे नाही या विचाराने मनोजने त्याचा गळा आवळला. काही वेळातच दिनेश तडपडून ठार झाला. दिनेशचा मृत्यू झाल्याने पूनम घाबरून गेली. मनोज या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी विचार करू लागला, पण त्यांना काही सुचेना. अखेरीस दोघांनीही तिथून पळ काढण्याचे ठरवले आणि ते बागेश्वर धाम येथे पळून गेले. पोलिसांनी 8 महिन्यानंतर त्या दोघांनाही पकडले. पूनमकडे चौकशी केली असता तिने दीर मनोजसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर पतीने याला विरोध केला आणि मी आणि दीराने त्याची हत्या केली. त्यानंतर सकाळी मृतदेह सापडल्यानंतर आम्ही पकडले जाऊ नये म्हणून बागेश्वर धाम येथे पळ काढला. त्याआधी आम्ही फोन बंद केले. तिथे आम्ही सेवादार म्हणून काम करू लागलो असे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.